बुल्ढाना जिले के नांदुरा तहसील अंतर्गत आने वाले तलवाड़ी गांव में एक 2.5 साल की बालिका पर 17 साल के युवक ने चॉकलेट का लालच देकर अत्याचार करने की घटना सामने आई है। मानवता को शर्मिंदा करने वाली इस घटना ने सभी को झकझोर कर रख दिया है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है। विधायक अमोल मिटकरी ने इस मामले की जांच फास्ट ट्रैक कोर्ट में चलते हुए आरोपी को फांसी देने की मांग की है। इस मामले में सरकारी अधिवक्ता के रूप में उज्जवल निगम की नियुक्ति करने की भी मांग विधायक महोदय ने की है। राज्य महिला आयोग सदस्य आबाताई पांडे, इनकी यहाँ पे विजिट हुई अकोला शासकीय महाविद्यालय। हमारे साथ गजबी मैडम भी है यहाँ पे। मैं अकोला जीएमसी के जो डॉक्टर है वो रात से बच्ची पर वो पूरी तरीके से अंडर ऑब्जर्वेशन बच्ची थी। रात को उसकी सिचुएशन अनकॉन्शियस थी, लेकिन अच्छी तरीके से डॉक्टर लोगों ने सपोर्ट किया। अभी वो आउट ऑफ जोन है, आउट ऑफ डेंजर है। तो जिस तरीके से डॉक्टर ने उस पर कार्रवाई की तो मैं उनको पहले थैंक्स करना चाहूँगा। लेकिन अभी बच्ची की हालत हमने देखी, उसने 2 घूंट पानी के भी लिए, लेकिन जो पीड़ा है उसकी, जो यातना है, वो देख के जो भी इंसान हो जिसको दिल होगा या फिर जिसको माँ का या बाप का हृदय होगा वो पिघल सकता है। जो आरोपी है वो तो कल उस पर पास्को दाखिल हुआ, ऑफेंस दाखिल हुए। हम आने वाले सेशन में महाराष्ट्र के मुख्यमंत्री और गृह मंत्री जी से निवेदन करेंगे कि अगर उम्र में वो कच्चा भी होगा तो उज्जवल निगम जैसे बड़े वकील वहाँ पे उनको बुलाया जाए, वो केस उनकी तरफ सौंपी जाए और उस आरोपी जो भी है उसको फांसी की सज़ा हो। वो उम्र में छोटा है, लेकिन उसने किया हुआ जो दुष्कृत्य है वो बहुत ही, यानी मैं एक लड़की का बाप होने के नाते बोल रहा हूँ कि अगर मैं उस जगह होता तो आरोपी जो है ना ये भी नहीं देखता मैं कि उसका आगे कौन सा वकील खटला चलाएगा। इस तरीके से अगर हादसे होते होंगे तो इस पे कोई कंट्रोल होना चाहिए। तो मैं अधिवेशन में तो ये बोलूँगा ही। उसके बाद शक्ति कायदा जो हमने लाया था उस पर आखिरी मंजूरात राष्ट्रपति महामहिम राष्ट्रपति जी ने दी है, वो जल्द से जल्द लागू किया जाए और जो कायदे हो उसका इम्प्लीमेंटेशन हो, ऐसी मेरी सोच है। इसलिए अभी बच्ची की हालत स्टेबल है, वो आउट ऑफ डेंजर है, लेकिन उसकी यातनाएं एक बाप होने के नाते बाप से बढ़कर कोई समझ नहीं सकता, माँ से बढ़कर कोई समझ नहीं सकता, ये वास्तव है। विशेष बात यह है कि 2 दिन पहले ही अकोला शहर में 14 वर्षीय बालिका के साथ अत्याचार कर उसका मुंडन कर निर्वस्त्र घुमाने की घटना हुई है। उसके बाद बुल्ढाना जिले में 2.5 साल की बालिका के साथ अत्याचार की घटना हुई है। इस प्रकार की घटनाएं काफी बढ़ गई है, जिसके कारण अभिभावक अपने बच्चों को लेकर चिंता में दिखाई दे रहे हैं। पुलिस द्वारा ऐसे आरोपियों पर कठोर से कठोर कार्रवाई करने की मांग की जा रही है। अकोला में हुई घटना की जांच करने के लिए राज्य महिला आयोग के सदस्य आभा पांडे अकोला आई हुई है। इस दौरान ही बुल्ढाना जिले में फिर से इस प्रकार की घटना हुई है, जिसे लेकर आश्चर्य बताया जा रहा है। डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, डीन मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आउट ऑफ डेंजर परिस्थितीत आहे। काल रात्री 11 वाजता आमदार अमोल मिटकरीजींनी जेव्हापासून सूचना दिली तेव्हापासून रात्रीच्या 2:30 वाजेपर्यंत मी अमोल मिटकरीजी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर आम्ही तिन्ही प्रशासनाबरोबर बोलत होतो। काय सुरू आहे, कसं नियोजन करताय मुलीला, कारण जेव्हा बुलढाण्यातून हलवावं लागलं, बुलढाण्यात ती परिस्थिती तिची अत्यंत खालावलेली होती आणि पुढचं जे इलाज होतं तिचं ते बऱ्यापैकी लागत होतं, म्हणून तिथे तिचं इलाज होणं शक्य नव्हतं, म्हणून तिला अकोल्याला हलवण्यात आलं। तर 2:30 वाजेपर्यंत आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हापर्यंत तर तिची हालत अत्यंत नाजूक होती। डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आजही तिची हालत सकाळपर्यंत खूप नाजूक होती, परंतु आता तिने माझ्या समोर पाणी वगैरे पेलं, परंतु अजूनही तिचे डोळे उघडत नाही आहे। तिच्या डोक्याला मागे मार आहे आणि स्कल्पच्या हाडाला फ्रॅक्चर आहे तिच्या, तर तिला खूप पेन आहे। डोळे पूर्ण सुजले आहेत, म्हणून डोळे उघडू शकत नाही मुलगी। अत्यंत भयानक परिस्थिती आहे। त्या मुलीला बघून खरंच खूप अमानवीय कृत्य त्या मुलांनी केलेलं आहे आणि त्या मुलाला कठोर शिक्षा होण्याकरता आम्ही आयोग म्हणून प्रयत्नशील आहोत रात्रीपासूनच, आणि आम्ही त्या मुलाला सोडणार नाही अजिबात। आणि कारण समाजामध्ये जरी शासन प्रशासन
व्यवस्था, सगळ्या सुव्यवस्था जे काही असतील, कायदे असतील, ते सगळे जरी काम करत असतील, परंतु तरीसुद्धा समाजामध्ये अशा गोष्टी होणं म्हणजेच आम्हाला, तुम्हाला आणि समाजाला सुद्धा एकत्र येण्याची गरज आहे. कारण असे जर प्रसंग येत असतील कोणत्या कुटुंबावर तर अत्यंत भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून महिला आयोग म्हणून मी इथे आज आली, बाळाला बघितलं. अजून शासनाकडून काय मदत त्या कुटुंबाला करता येईल, तिच्या पुढच्या इलाजाकरता, ट्रीटमेंट करता काय करता येईल ते सगळं नियोजन केलेलं आहे. त्या कुटुंबाचं खाणं पिणं, ते कुठे राहत आहेत, त्यांची व्यवस्था चांगली आहे की नाही, काही खेळणी त्या मुलीला आणून दिल्या पाहिजे, अशा प्रकारच्या सगळ्या बाबी ज्या होत्या त्या आम्ही प्रशासनाबरोबर बोललो आहोत आणि त्यांना ते तसे निर्देश देणार आहेत. 4 ज्याप्रमाणे सुरू आहे त्याप्रमाणे तिची परिस्थिती जी आहे ती थोडी बेटर वाटली आहे. ज्याप्रमाणे आम्हाला कालपासनं ते वाटत होतं. आज सकाळी अमोलदादा सपत्नीक इथे जेव्हा आले तेव्हा दादांनी मला तेव्हाच फोन केला आणि सांगितलं की मुलीची परिस्थिती ताई अत्यंत भयानक आहे आणि बघून होत नाही आहे, खूप दुःख होत आहे, कारण पूर्ण तोंड वगैरे सुजलेलं आहे, खूप त्रासामध्ये आहे ती, असं त्यांनी सांगितलं. परंतु आज मी आत्ता जेव्हा आली तेव्हा मॅडमनी सांगितलं, डीन मॅडमनी, गजबिये मॅडमनी, की आउट ऑफ डेंजर परिस्थितीत आहे. परंतु जर असं झालं की तिला प्रायव्हेट हॉस्पिटलची गरज असली तर ती सुद्धा व्यवस्था आम्ही निश्चितच करूया. सातत्याने महिलांच्यावर अत्याचाराच्या ज्या घटना महाराष्ट्रात सातत्याने वाढत आहेत, पोलिसांचा, सरकारचा वचक कमी पडतोय का असं वाटतं? बघा, कुठे ना कुठे कायदा, सुव्यवस्था, शासन प्रशासनाचं जरी व्यवस्था असली तरी सुद्धा समाजामध्ये जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा असं वाटतं, एक महिला म्हणून मला असं वाटतं की पूर्ण समाजाला एक होण्याची गरज आहे. हा राजकारणाचा विषय नाही, हा सत्तेचा विषय नाही, हा पक्ष विपक्षाचा मुद्दा नाही, परंतु तुम्हा सगळ्यांना एकत्र होऊन समाजामध्ये काय करता येईल ते करायला पाहिजे आणि आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे. सेक्स एज्युकेशन मुलांना, मुलींना कसं देता येईल, कारण तो जो मुलगा आहे त्यांनी कोणते व्हिडिओज बघितले होते म्हणून त्याची अशी विकृत मानसिकता झाली, हे सुद्धा बघणे खूप गरजेचं आहे. कारण एवढ्या खालच्या स्तरावर तो जाऊन त्यांनी अमानवीय कृत्याला अंजाम दिलेला आहे, ते तर खरंच म्हणजे खूप भयानक आहे. मैडम, जुवेनाइल होने की वजह से क्या कोई कानून है कि उसे छोड़ दिया जाएगा या उसमें पॉस्को वगैरह दाखिल होगा? 376, 377 आणि 307 कलमासोबतच पॉस्कोचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. म्हणून ती तुम्ही काळजी करू नका, ती काळजी महिला आयोग घेत आहेत आणि तो पाठपुरावा पूर्ण वेळ आम्ही करणार आहोत आणि फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर त्या मुलाला कशी शिक्षा देता येईल, कायद्याच्या चौकटीत राहून कसं आम्ही ते सगळं करू शकू, त्याच्याकरता आयोग प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए गुलाम मोहसिन, अकोला. कहते हैं हाथ की बुनाई हुए वस्तुओं का कोई तोड़ नहीं होता. जी हाँ, चाहे फिर घर की सजावट की वस्तुएं हो या फिर कोई पहनावा, यदि आपको देश के हर कोने की वस्तुएं या कपड़े खरीदने की चाह रखते हैं तो नागपुर में आया है हैंडलूम एक्सपो. कम दाम में बेहतर क्वालिटी, जहां आपको मिलेगा बचपन से लेकर बुढ़ापे तक की सभी जीवन उपयोगी वस्तुएं, साथ ही कुर्ता, दुपट्टे, सूट, फैशन ज्वेलरी, घर सजावट की वस्तुएं या बिहार का सिल्क कोसा, खादी लखनऊ का चिकन वर्क, गुजरात की बांधनी, मध्य प्रदेश की माहेश्वरी सिल्क, राजस्थान और कर्नाटक की सिल्क साड़ी, जम्मू कश्मीर की प्रसिद्ध साड़ियाँ समेत सभी राज्यों की प्रसिद्ध साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान अब नागपुर में आया है. जी हाँ, हमारा पता बिशप कॉटन मैदान, VCS स्टेडियम के पास, सदर, नागपुर. 15 अक्टूबर से लेके 28 नवंबर तक ले सकते हैं इस एग्जीबिशन का लाभ. तो जल्दी कीजिए और पहुंच जाइए इस एग्जीबिशन में. श्री राम नगरी फरसान, नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की. इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित. श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की. गरम नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डेपो के बाजू, नागपुर. संपर्क करें 9370494240 पर.